व्यापार
जागा आहे खाली वर बसून कीर्तन ऐकायचं नसतं खाली या जे त्यांची सरली रधारा त्याची सरली रधारा बोला त्यांची सरली रधारा
मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार हरी आला हता मग कैसी भय चिंता त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. कोणत्या निमित्तानं कोणत्या कारणानं आजचा कार्यक्रम आहे ह्या सेवेचं प्रयोजन आहे सगळ्याला तुम्हाला ज्ञात आहे. मागं बोर्डही लिहिलेला आहे. पण वक्ता म्हणून माझ्यावर काही जबाबदारी म्हणून वैकुंठवासी मोहन भानुदास खंडागळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. मोहनरावांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव असणारे हनुमंत आणि गणेशराव या दोघांनी आपल्या वडिलांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची ही सेवा ठेवलेली आहे. समाजामध्ये एक प्रचलित भाग एक कोरोना झाल्यापासून जास्त झालाय पुण्यतिथीची कीर्तन. पण सांगेन तुम्हाला मी कोणत्या संबंधातून आलो. मोहनरावांचा आणि आमचा संबंध जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात प्रतिवर्षी हडपसरच्या दुपारच्या फराळाची व्यवस्था ते करतात. आमच्या फडावरची जी ही सगळी मंडळी ज्या दिंडीत चालत येतात मीही असतो त्यात. प्रतिवर्षी न चुकता एकादशीला ते फराळाची पंगत मला त्या 4-5 वर्षात सुरू झाले नाही. 5-6 वर्ष पहिल्या 2 वर्षी ते स्वतः हजर होते उपस्थित होते. मुंबईहून येऊन अगदी ते वारकऱ्यांना मोठ्या 2-3 दिंड्याला फराळ देतात बरं का. 500-600 लोकांचं चांगलं व्यवस्था करतात. त्या संबंधातून आजचं हे येणं झालं. सेवेकरता महाराजांच्या गाथ्यातील मानवी जीवनाला आल्यावर कुणाचा व्यापार सफळ झाला याच चिंतन तुकोबाराय करतात. विठाला विठाला ज्यानं आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला साठवलंय त्याची जन्म आणि मरणाची येरझार ही निरंतरची संपली. त्याचा देहाला येण्याचा व्यापार सफळ झाला. हरीला हृदयात साठवल्यामुळं हरी आता इथं देव हातात आल्यावर भीती राहण्याचं कारण आहे का? देव हातात आल्यावर चिंता करण्याचं कारण आहे का? चिंता आणि भय या दोन्ही गोष्टीपासून आम्ही मुक्त झालो. जन्म मरण संपलं. जन्माला येण्याचं जे कारण आहे ते कर्म आहे. जे जन्माला येतो ते कर्मामुळे येतो. हरीनं काय केलं? आमच्या हरी म्हणजे हरण करणारा. काय हरण केलं? त्यानं अज्ञान हरण केलं, त्यानं दुःख हरण केलं आणि त्यानं हे कर्मही संपवलं. आता कर्मच राहू दिलं नाही हरीनं. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, कोणत्याच प्रकारचं कर्म त्यानं उरू दिलं नाही. त्यामुळं आता जन्मालाही येणं नाही
जन्माला येणं नाही म्हणजे मरण नाही, अशी ही येरझार आमची निरंतरची संपली. विठाला 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 खाली बसा खाली. विठाला विठाला विठाला. माणसाच्या माग येरझार ही निरंतरची सुरू आहे. येरझार येणं आणि जाणं याला म्हणावं येरझार. कुणाच्या माग कोणती येरझार, कुणाच्या माग कोणती येरझार. व्यवहारात कुणाच्या माग दवाखान्याची येरझार असते. महिन्याला डॉक्टरकडे जायचं, महिन्याला यायचं. कुणाला दवाखान्याची येरझार असेल, विद्यार्थ्याला शाळेची येरझार असते, परीक्षेची येरझार असते, कुणाला कोर्टाची येरझार असते. प्रत्येकाच्या मागे येरझार आहे. पण एखाद्याला यातली कोणतीच येरझार नसली तर जीवा प्रत्येक मानव देहाला येणाऱ्याच्या माग एक येरझार निश्चित आहे. कोणती? जन्माला येणं आणि जन्म आयुष्य संपलं की पुन्हा मरणं आणि मेलं की पुन्हा जन्माला येणं, हे निरंतरच जीवाच्या माग चालू आहे. हे जन्म आणि मरण याला येरझार म्हटलं. येरझार ही कुणाला आहे? ज्यानं ज्यानं जीव धारण केलेला आहे, जीवाला आलेला आहे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत याच्यातून एकही चुकलेला नाही. जन्माला यावं लागतं ते मरण्याकरता आणि मरावं लागतं ते पुन्हा जन्माला येण्याकरता. हे निरंतरच चालू आहे. किती दिवस, किती दिवस नाही, याचं गणितच घालता येत नाही. माणसाचा समज आहे, मनुष्याला वाटतं माणूस मेला की मोकळा झाला. मेला की मोकळा होत नसतो. जिवंतपणी जे जे कर्म करून ठेवलेलं आहे ते संचितात जमा झालेलं आहे. आणि ते जमा झालेलं ते पुन्हा भोगण्याकरता त्याला यावंच लागतं. ही त्याच्या माग निरंतरची येरझार चालू आहे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. यानं आणि जाणं निरंतर आहे. याला माप घालता येत नाही. किती हा शब्द अनिर्वचनीय. किती वेळा जन्माला आलो आतापर्यंत आपण, गणित घालता येतं का? गणित किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही देता तारा, गणित नाही देता माणूस जीवान्माला किती वेळा आला आणि किती वेळा मेला सांगता येईल का? लक्ष द्या. किती वेळा, हे डबल आवाज येऊ देऊ नका. किती वेळा आला? 4 प्रकारच्या खाणी आहेत. लक्ष द्या. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज या 4 खाणीमध्ये 84 लाख प्रकारची शरीर आहेत. काही वृक्षाचे प्रकार आहेत. मग आपण आतापर्यंत किती फेरा घेतला? कुणी झाड झाला असेल, कुणी पक्षी झाला असेल, कुणी गाढव, कुणी कुत्रा, कुणी बैल. एक जन्म झाला, कुणी पाषाणाच्या जन्माला.
सगळं घेत 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 किती वेळा घ्यावं लागतं हे? एक एक योनी कोटी कोटी फेरा, एकेका शरीरात कोटी कोटी वेळा जन्मावं लागतं, कोटी कोटी वेळा मरावं लागतं, तेव्हा कुठं मानव देह मिळतो. असं 83,99,999 वेळा केलं की माणसाचा जन्म आहे. बर, हा जन्म झाला म्हणजे संपलं का? संपलं नाही. जन्म हा संपत नाही. एके जन्मे जन्म न सरे, ऐका, एके मरणे मरण न सरे, कोटी कोटी जन्म मरणाचे फेरे काळ योनीद्वारे करीतो. बघा काय गंमत आहे. एका जन्मानं जन्म संपत नसतो, एका मरणानं मरण संपत नसतं. हे निरंतरच चालू आहे. जन्मतो ते मरतो, मरतो ते जन्मतो, उपजेते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. फार गोड सांगितलंय भगवंतानं गीतेमध्ये. अर्जुना, जीव जन्मतो ते मरण्याकरता आणि मरतो ते जन्मण्याकरता. कसा? गोड दृष्टांत दिलाय. जातस्य हि ध्रुवोर मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च. सूर्य उगवतो ते मावळण्याकरता आणि मावळतो ते उगवण्याकरता. हे खरंय का नाही? सूर्य उगवतो ते कशा करता? मावळण्याकरता. आणि मावळतो ते उगवण्याकरता. हे किती दिवस झालं चालू आहे? विज्ञानानं एवढी भौतिक प्रगती केली, विज्ञान गणित घालू शकलं का आतापर्यंत? इतक्या करोडो वर्ष सूर्य उगवला आणि सूर्य इतक्या करोडो वर्ष मावळला. त्याचं उगवणं हे मावळण्याकरता आहे आणि मावळणं हे उगवण्याकरता. हे निरंतरच सुरू आहे. तसं जीवाच्या माग जन्म आणि जन्मानंतर मरण आणि मरणानंतर जन्म हे निरंतरच चालू आहे. ना तरी उदो असतो अपैसे, हे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अर्जुना, जन्म आणि मरणाला जीव नाहीच म्हणू शकत नाही. फार गोड सांगतात. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, न म्हणू धनंजया जिया फरी. जन जन देह धारण केलाय त्याच्या जीवनात दोन सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा मरण्याचा. बाकी पुष्कळ सोहळे आहेत. आता जन्मला पहिला सोहळा असतो बारशाचा. पहिला सोहळा बारशाचा. जन्मून 1 वर्ष पूर्ण झालं की पहिलं काय असतं? त्याचा वाढदिवस, हॅपी बर्थडे. हे आता नवीन निघालंय. 1 वर्ष झालं की काय म्हणतात? वाढदिवस. आता या जन्मदिवसाला वाढदिवस शब्द कुठल्या मूर्खानं काढलाय काय मला सांगता येत. महाराज, देहाला आल्यावर जे आयुष्य घेऊन आपण जन्माला आलोय त्यातलं 1 वर्ष सर्त झालं. धरा 50 वर्षाचं आयुष्य जर दिलं असेल देवानं तुम्हा आम्हाला, त्यातला पहिला वाढदिवस संपला की शिल्लक किती राहिले? 49. जे आयुष्य दिलंय त्यातलं 1 वर्ष सर्त झालं, त्याला मनुष्य वाढदिवस म्हणत. आणि त्या वाढदिवसाला मग काय आता तू इव्हेंटच होऊन बसलाय महाराज. मग काय मोठा खर्च काय, जेवण काय, बाकी सगळं कशा करता? आयुष्य घटलं म्हणून आनंद साजरा करावा. तो दिवस जीवनातला अंतर्मुख होण्याचा दिवस आहे. देवानं जे आयुष्य दिलं त्यातलं सर्त झालं. काय केलं आपण या वर्षात? आतापर्यंत जे जगलो, काय केलं? किती देवाचं नाव घेतलं? एकादशी केली का आपण? हरिपाठ केला का? ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला माहित आहेत का? याचा विचार करण्याचा दिवस म्हणजे जन्मदिवस. विठाल सोहळे जीवनामध्ये पहिला बारशाचा, दुसरा जन्माचा, जन्मदिवसाचा, पुन्हा योग्य वय झालं की लग्नाचा सोहळा. लग्न झालं, जगला
61 वर्ष तर 61चा सोहळा. एखाद्याचं आयुष्य जास्त असलं 75 वर्ष जगला त्याचा अमृत महोत्सव. एक आणखी प्रारब्ध घेऊन आला 81 वर्ष जगला त्याला सहस्त्र चंद्र दर्शन म्हणतात. एक आणखी प्रारब्ध घेऊन आला 100 वर्ष त्याला शताब्दी म्हणतात. हे सोहळे जीवनात जन्मापासून सोहळे, पण हे आपल्या हातात आहेत करायचे का नाही. बारसं करायचं का नाही, जन्मदिवस साजरा करायचा का नाही, 61 करायची का नाही, लग्न होऊ नये असं म्हणत नाही मी, करायचं का नाही आपल्या हातात आहे. 75वी करायची का नाही आपल्या हातात आहे. पण जन्माला आल्यावर मरणाचा सोहळा कोणी नाही म्हणतं का. जन्माचा सोहळा देहाला आल्यावर नाही, याला नाहीच म्हणता येत नाही. हा अनिवार्य आहे. जीव याच्यामध्ये निरंतरचा गुरफटलेला आहे. मग काय बिघडलं जन्माला आल्यावर आणि काय बिघडलं मरणाला गेल्यावर. महाराज जन्म आणि मरण याच्या पोटातच जगातली सगळी दुःख आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधीर दुःख दोषानुदर्शनम. जन्माला येण्याच्या आधी दुःख आहे, इथं आल्यावर दुःख आहे आणि जातानाही दुःख आहे. सगळ्या दुःखाचा भोग जर घ्यायचा असेल तर जन्म आणि मरणाच्या पोटात आहे. जन्माला यायच्या आधी पहिलं दुःख कोणतं? कोणतं पहिलं दुःख? प्रथम केला गर्भे जन्माला येण्याच्या आधी गर्भात राहावं लागतं. कुणाच्या? आईच्या उदरामध्ये. प्रथम केला गर्भेवास. मग तिथं राहावं लागतं. काय आहे तिथं महाराज? तुकोबराय म्हणतात काय सांगावे ते. सायास. एवढा सायास आहे महाराज. सगळ्यात दुःख काय सांगू. गर्भीची यातना शब्दाचा अर्थ अति दुःख. यातना म्हणजे अति दुःख. ते अशा त्याला नाही म्हणता येत. जसा एखादा गुन्हेगार आहे त्याला ते विशिष्ट तुरुंग असत. काय म्हणतात साहेब त्याला? तुरुंगातला प्रकार. पुन्हा कारागृहात बी प्रकार आहेत, कॅटेगरी आहेत. त्याच्यात इतके कठीण आहे महाराज तिथं. तसं आईच्या उदरात राहायचं म्हणजे सोपं नाही. कशी ती जागा ऐका. विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे. सगळीकडं विष्ठेचा लेप आहे, सगळीकडं मूत्राचा लेप आहे, नाकात तोंडात कृमी किडे. काय प्रत्येक जण त्याच्यातूनच आलाय.
त्याच्यातून अशी ती अवस्था आहे ज्यावेळेस ती माता गरम गरम चहा पिते, अंगावर अजून कातडीही तयार झालेली नसते, मांसाचा गोळा, त्या मांसाच्या गोळ्यावर तो गरम चहा पडतो. कसं वाटतं? नुसतं गरम सोसत नाही, ती थंड आईस्क्रीम खाते. ते आईस्क्रीम खाल्लं की नुसत्या मांसाच्या गोळ्यावर आईस्क्रीम पडले, कसं वाटतं मला? हे किती दिवस? एक दिवस नाही, 9 महिने 9 दिवस जीवाला या यातना भोगाव्या लागतात महाराज. उकडोनी 9 मासवरी शब्द दिलाय महाराज तुकोबाराय. भाषा काय? उकडोनी. अति उष्णता असते तिथं. जीवाला वाटतं कधी मी जन्माला येईल, कधी जन्मा येईल. आतूनच देवाला प्रार्थना आहे, एक वेळ करी या दुखाळे गळे. एक वेळ देवा एकदा या दुःखातून सोडो बाबा, एक वेळ करी या दुःखा सोडो बाबा, सोडो. आणि ज्या वेळेस जीव जन्माला येतो, त्याचा जन्म होतो, त्याच्या लक्षात येतं आतल्यापेक्षा बाहेर खतरनाक आहे, आतच बरं होतं. त्याला आत वाटतं कधी बाहेर येईल, पण ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस वाटतं अरे 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 अरे, आतल्यापेक्षा बाहेर वाईट परिस्थिती, आतल्यापेक्षा कैक पटीनं जास्त दुःख येतं, कैक पटीनं. आतच बरं होतं. काय देहाला आल्यावर सांगा बरं, काय? पाऊस पडला तरी तिथंच आहे, नाही पडला तरी तिथंच आहे. पिकलं तरी तिथंच आहे, नाही पिकलं तरी तिथंच आहे. संपत्ती अनुकूलता होती तरी तिथंच आहे, आणि जरी नव्हती तरी तिथंच आहे. काळाचा विचार कराय, फार लांब जाऊ नका. 60, 70, 80 वर्षापूर्वीचा काळ बघा ना, आता बघा काय. आता मनुष्य प्रगत झाला, उत्पन्न वाढलं, लोक पैसे खर्च करू लागले. पहिली लोक एवढे पैसे खर्च करत नव्हते. जुन्या माणसाला विचार, एवढा खर्च होता का पहिला? पहिलं 1 रुपया उत्पन्न असलं, 10 पैसे खर्च, 90 पैसे बचत. आता आहे का तसं? आता 1 रुपया उत्पन्न, खर्च 5 रुपये, वरचे 4 कर्ज, आणि फेडायसाठी काढायचं असतं. लोकांचा समजच असा आहे, कर्ज हे जे काढायचं आहे ते फेडायसाठी नाहीच, त्याचा आणि फेडायचा काही संबंध नाही. खर्च भरपूर लोक खर्च करायला लागले, भरपूर. किती खर्च महाराज, कपडे कपडे कपडे, किती असतात कपडे माणसाला. पूर्वी असं होतं का, सणाला कपडे, आता नाही. आता एका माणसाला एवढे कपडे आहेत, मेल्यावर त्याचं कपड्यातच भागल, त्याच्या लाकडच लागत नाही, एवढी कपडे आहेत एका माणसाला. इतकी कपडे, तेवढेच
खर्च तेवढा, जग जवळ आणलं मोबाईलमुळं. हे सगळं झालं, हे सगळं झालं. माझा प्रश्न, लोक म्हणतात पहिलंच बरं होतं. काय म्हणतात? पहिलंच बरं होतं. का बरं होतं? तेवढंच उत्पन्न व्हायचं आणि मनुष्य तेवढाच राहत होता. दुःख जीवनातलं वजा झालं नाही. दुःख जीवनातलं वजा झालं का? दुःख, इथं दुःखच किती दुःख आहे सांगा बघा. वारकरी एकमेकाला वारीला भेटल्यावर काय म्हणतात? का हो, कस काय चाललंय, काय सांगतात? काही सांगण्यासारखं नाही. तुमचं कस काय? अहो तुमचं तसं आमचं. काहीही सांगण्यासारखं नाही. काय नाहीच तर काय सांगावं? दुःख, मनुष्य दुःख एकमेकाला किती सांगणार आहे? काही सांगू नका म्हणले, तुमचं तसं आमचं. याला वाटलं कुणाला तरी सांगावं ना. कुणाला सांगावं? शेतात गेला, संसारातलं दुःख सांगतो. मोठा पाषाण होता, गोल पाषाणा पुढं मांडी घालून बसला, सगळी दुःख सांगायला लागला. पाषाणाला काही कान आहेत का हो? दगडाला काही कान आहेत का? त्याला काही चेतना आहे का? त्याला काही सुख दुःख कळतं का? अचेतन असणारा पाषाण, पण याचे दुःख ऐकून फुटला. एवढं दुःख आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे. एवढं संसारात दुःख आहे. यायच्या आधी दुःख, आल्यावर दुःख. जाताना माणसं म्हणतात मरायला मोकळं झालं. मोकळं नाही, आतापर्यंत जे जे केलंय ते शेवटी फेडायचं आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, तुला आता कळणार नाही. केव्हा? कळो येईल अंत काळे, कळो येईल अंत काळे. प्राण प्रयाणाचे वेळे, प्राण प्रयाणाचे वेळे. हे राहती निराळे, राहती निराळे. रांडा पोरे सकळ. हे रांडा पोरे सकळ. कळो येईल अंत काळे, कळो येईल अंत काळे, कळो येईल अंत काळे, कळो येईल अंत काळे. कळो येईल अंत काळे. आता कळणार नाही. तुकोबराय म्हणतात तुला आता नाही समजा. केव्हा? अंतकाळी. अंतकाळी म्हणजे शेवट. शेवट म्हणजे कधी? प्राण प्रयाणाच्या वेळी. प्राण शरीरातून जाताना दुःख आहे महाराज, दुःख. तिथं कोणी येत नाही, सगळे बाजूला. राहती निराळी, रांडा पोरे, मुलं मुली पत्नी गोतावळा, कुणीही बरोबर येणार नाही. भागवतामध्ये असं चिंतन आहे, ऐका. शरीरातून ज्या वेळेस जीव जातो त्यावेळेस एका टायमाला 2 कोटी विंचू चावावे एवढं दुःख आहे. किती कोटी? पैसे नाही सांगत मी, विंचवाचं सांगा. एका टायमाला किती चावतात? 2 कोटी विंचू.
चकचक करायचं नाही, मान हलवायचं नाही, सगळ्यालाच चावणार आहे. काय कुणी आमर नाही यात. आमर आहे का? एवढं दुःख जाताना महाराज, म्हणजे जन्माला यायच्या आधी, जन्माला आल्यावर आणि पुन्हा जाताना हे दुःख आहे महाराज, हे निरंतर संपवावं लागतं, संपवावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, देवा सोडव बाबा या दुःखातून. शिनलो दातारा करिता येर झारा, सोडवी आता संसारापासून. या जन्म आणि मरण रूपी संसारापासून आम्हाला सोडव. भगवत पाद शुकाचार्य आईच्या उदरातून बाहेर यायला तयारच नाही. का? त्यांना माहित आहे एकदा जन्म घेतला की पुन्हा मरावं लागतंय, आणि मेलं की पुन्हा जन्मावं लागतंय. याला एकच पर्याय, जन्म न घेणं. म्हणून आईच्या उदरात किती दिवस राहिले? 12 वर्ष राहिले. कशा करता? बैसोनी खोळी शोक राहे गर्भे बैसोनी खोळी शुकर आहे गर्भी आंधळा. कशा करता? शिनला येर झारी दुःख आठवी वेळा. हे जन्म मरणाचं दुःख आहे. याचा
असा शीन आला, जन्मालाच नको. मग हे संपवलं पाहिजे, जन्म मरण संपवलं पाहिजे. मग त्याच्याकरता काय साधन आहे, तर हे मानवी शरीर. म्हणून बाकीचे नुसते देह आहेत आणि या देहाला नरदेह म्हटले. बाकीचे देह आणि हा काय नरदेह. नर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. नर शब्दाचा अर्थ की ज्याच्यामध्ये पुरुषार्थ साधता येतो. हे बाकीच्या शरीरात येत नाही, म्हणून मानव देहाला नरदेह निधान लागले. हा नरदेह ज्याला ज्याला प्राप्त झालाय त्याला हे जन्म आणि मरण संपवतायत. तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. संपवता येत. मग ज्याला ज्याला देह मिळालाय त्याला संपवलं का? देह मिळालाय हे साधन आहे, पण साधना करावी लागेल ना. नुसतं शरीर मिळालं म्हणून संपवता येत नाही. या शरीरात येऊन साधना करावी लागते. देह हे साधन आहे. साधनाचा उपयोग साध्या करता असतो. थोडं लक्ष द्या. शरीर काही आपण कमवलेलं नाही. शरीर काही बळानं मिळवलेलं नाही ना. शरीर वारसा हक्कानं दिलाय. शरीर कमवलंय का आपण? माणसं म्हणतात काही नव्हतं महाराज, आयुष्यभर एक टाइम जेवण करून हे सगळं वैभव उभा केलं. ही बंगला, ही जमीन, ही गाडी कष्टानं मिळवलं. असं कुणी आहे का कष्टानं शरीर कमवलं म्हणणार? शरीर कमवलेलं नाही. ते बळानं घेता येतं का? संपत्तीच्या बळानं, सत्तेच्या बळानं, ज्ञानाच्या बळानं, अधिकाराच्या बळानं. असं कोणतं पद आहे की जे प्राप्त झाल्यावर आपोआप शरीर मिळतं? किती पैसे दिल्यावर मानव देह मिळेल? बळानंही येत नाही. मग ते वारसा हक्कानं मिळालंय का? जसं आपल्या व्यवहारात शेती, जमीन, घरदार, पंजाचं आज्याकडं, आज्याचं पोराकडं, पोराचं पुन्हा त्याच्या पोराकडं, त्याच्याकडून पुन्हा नातवाकडं, हे जसं वारस लावत आलेलो आहे, तसं शरीर मिळालं का वारसानं? का म्हणले शरीर हे आमच्या वडिलाच होतं, वडिलाला आज्याकडून मिळालं, आज्याकडून पंजाकडं. ते वारसानं, ते देवानं दिलंय. देवे दिला देह. कशा करता दिलाय? त्याचं प्रयोजन हे जन्म आणि मरण संपवणं. हे कसं संपवायचं? साधना करावी लागेल. शरीरातून काय करावी लागेल? हरीला हृदयात साठवावं लागेल. आणि हे जन जन साठवलं त्याची सरली येरझार साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हरीला कुठं साठवायचं? हृदयात. हृदय आणि हरी. केवढं हृदय? ज्याचं शरीर आहे, हृदयाची व्याप्ती शरीरापुरती मर्यादित आहे. हरी केवढा आहे? हरी केवढा हे आतापर्यंत कुणालाही सांगता आलं नाही. जगतामध्ये सगळीकडे एकच वस्तू व्याप्त आहे, तो म्हणजे हरी. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येतंय का? जगतामध्ये सगळीकडे जे आहे त्याचं एकच नाव आहे हरी. हरी कुठं नाही, जो सगळीकडे आहे त्यालाच हरी म्हणावा. विठ्ठल जाळी स्थळी भरला, सर्वत्र काय आहे? हरी आहे. आपल्याला तसं सांगता येईल का? आता आपण इथं आहेत,
घरी पाहुणे आले का हो म्हणले कुठे गेले अहो कार्यक्रमाला गेलेत म्हणले कीर्तन इथं तर घरी नाही आणि जर घरी असू तर इथं असू का घरी असू तर इथं असू का आपण जन्मापूर्वी होतो का आणि मरणानंतर राहणार आहे का राहणार हरीला असं म्हणता येईल का हरी इथंही आहे हरी तिथंही आहे हरी नाही अशी जागा नाही तुम्ही आम्ही जन्मापूर्वी नव्हतो मरणानंतर नसणार आहे हरीला तसं म्हणता येत नाही जग निर्माण होण्याच्या आधी हरी आहे जग आहे तेव्हाही हरी आहे आता म्हणतात बाबा जग बुडणार आहे जग बुडलं तरी राहणार काय आहे हरीच राहणार आता ऐसेची अवघे जन येते जाते जगी जग झाले जनार्दन उदो प्रगटले बिंबले भान हरी सगळीकडे असा सगळीकडे व्यापक असणारा हरी कुठं साठवायचा हृदयात केवढं आहे हृदय माणसाच्या शरीरा एवढं हृदय मर्यादित हृदयात अमर्याद हरी कसा साठवता येईल कसा साठवता येईल मला सांगा पाण्याच्या बाटलीची क्षमता 1 लिटर पाण्याची आहे 1 लिटर पाण्याच्या बाटलीत पाणी किती बसल 1च लिटर बसल ना वर बसवा म्हटलं तरी बसल का नाही म्हणले अहो घेऊन जावा पाणी चांगलं आहे आपण बाटली भरली ना चांगलं काय नाही घ्या पैसे घेत नाही फुकट आहे तुम्ही फुकट देत असाल चांगलं पाणी देत असाल पण बाटलीची मर्यादा संपली ना आता याच्यात बसल का पाणी बसणार नाही जो परमात्मा अमर्याद आहे त्याला हृदयामध्ये साठवायला सांगतात कसा साठवता येईल कसा साठवता येईल यालाच साधना म्हटलेलं आहे साधना साधना तुकोबाराय म्हणतात हृदयात नाही साठवायचा हृदय मंदिरी हृदयाचं जन मंदिर केलं मग साठवला विठाला विठाला तुम्हा आम्हाला सगळ्याला हृदय आहे पण सगळ्याचं हृदय मंदिर कुठं आहे सगळ्याचं हृदय मंदिर कुठे मंदिर करावं लागतं हृदयाला मंदिर शब्दाचा अर्थ पवित्र करावं लागतं म्हणजे आपलं हृदय कसं आहे अर्थातच घाण आहे मनुष्य वरून कितीही स्वच्छ असला देवाचे उपकार आहेत महाराज आपल्यावर देवानं मन दाखवलं नाही प्रत्येकाचं मन दाखवलं नाही जर मन दाखवलं असतं ना अरे 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 माणसाच्या मना इतकं घाण काहीच नाही काय काय कशानं झालंय ते घाण काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार ईर्ष्या मी माझं ही सगळी घाण आहे त्यात ही सगळी घाण साठवलेली आहे ही घाण काढायची मंदिर करायचं मग साठवायचं विठाला विठाला मंदिर करावं स्वच्छ करावं लागल हृदय स्वच्छ मग अमर्याद परमात्मा मर्यादित हृदयात साठवता येईल सांगू का तुम्हाला पटेल असं ज्वारीचं आता तुमच्याकडे आहे का नाही मला सांगता यायची ज्वारी बाजरी बाजरी पेरली ज्वारी पेरली का म्हणले किती आहे ज्वारी 25 एकर आहे किती एकर आहे 25 एकर 25 एकरात ज्वारी पण ज्वारीचं पीक ज्यावेळेस हातात येतं ते पीक साठवण्याकरता 25 एकर जागा लागत नाही 25 एकरातली ज्वारी एका घरात साठवता येते कशी साठवता येते केली 25 एकर साठवली कुठं किंवा गोदामात साठवली सगळ्या जिल्ह्याची ज्वारी एका गोदामात जिल्ह्याची ज्वारी 500-700 एकर ज्वारी साठवली कुठं गोदामात कशी साठवली तयार करावं लागतं तिला तयार आधी ताट काढावी लागतात मला काही त्यातलं जास्त कळत नाही तुम्ही शेतकरी लोक आहात मग कणसं मोडावी लागतात ताटापासून कणीस वेगळं केलं की ते कणीस पुन्हा
मशनीत घालावं लागतं. मशनीतून कणिसातली सगळी घाण एका बाजूला आणि निव्वळ ज्वारी एका बाजूला, अशी ज्वारी पेरल्यापासून ज्वारीपर्यंत, ज्वारीला येईपर्यंत तिला स्वच्छच करावं लागतं महाराज. ती स्वच्छ करून 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 मग पोत्यात येते, मग पोत्यात येते. तसं एवढा मोठा देव, घाण हृदय स्वच्छ झालं की त्याला या म्हणून सांगावं लागत नाही, देव आला येवोनी गोपाळ राहे ते. अर्जुना, मी त्या हृदयात आहे जयाचे चोखट मानसी, मी होनी असे क्षेत्र संन्याशी. हृदयाचं मंदिर झाले की मग परमात्मा येतो बैसलिया ठाया, असने व्यापे देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. म्हणून जे हे हृदय मंदिरी, ज्याने हृदयाचं मंदिर केलं त्याची ही जन्म आणि मरण रूपी येरझार निरंतरची संपली, त्याचीच सरली, बाकीच्याची उरली. जन जन हृदयाचं मंदिर केलं नाही ना, बाकीच्याची उरली, त्याची सरली येरझार आणि त्याचा देहाला येण्याचा व्यापार सफळ झाला. व्यापार, तुकोबारांनी याला व्यापार म्हणले. व्यापार कशाला म्हणावा? देणं आणि घेणं जिथं चालतं तिथं व्यापार म्हणतात. व्यापाराचा संबंध लाभासाठी, व्यापाराचा संबंध. व्यापार केला कशा करता जातो? बोलत चला, बोलल्याशिवाय मला बोलता येत. व्यापार कशा करता केला जातो? तोट्यात जाण्याकरता का फायद्यात येण्याकरता? काय सांगावं लागतं महाराज? फायद्याकरताच मनुष्य व्यापार करतो. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. हे काय शिकवावं लागतंय माणसाला? करा काय फार शिकवावे? ज्याच्यातून लाभ मिळतो तोच व्यापार. नाहीतर मग लाखाचे 12,000 करणाऱ्याचा व्यापार म्हणतात. मुदला मध्ये पडे तोटा आणि ऐसा खोटा उदीम, तो काय व्यापार आहे? मुदल्यातच तोटा येत असेल तर त्याला काय व्यापार म्हटलंय का? व्यापार तो व्यापार नाही. तोट्याचा व्यापार कोण करत नसतं. आता होतो तो भाग वेगळा, परिस्थितीनं काळानं होतो, पण माणूस व्यापारात फायदाच पाहत असतो. फायदा, लाभ हा करता व्यापार. देहाला आल्यावर कुणाचा व्यापार सफळ झाला? की ज्यानं या देहात येऊन हरीला साठवलं त्याचा सफळ झाला आणि बाकीच्याचं दिवाळं निघालं. विठाला विठाला. भांडवल काय आपल्याकडं? भांडवल देवानं दिलंय शरीर. शरीर रूपी भांडवलानं हरीला साठवायचं. देवानं भांडवल आम्हाला दिलेलंय, बिनव्याजी दिलेलंय, तसंच दिलेलंय. काय त्याला काय देवानं व्याज लावलेलं नाही किंवा तारण म्हणून काही ठेवून घेतलेलं नाही आपल्याला.
कसं दिलं शरीर, भांडवल दिलंय, पण ते नाशिवंत आहे. शरीर आपल्याला दिलंय, पण ते एक ना एक दिवस जाणार आहे. शरीर मिळालं एवढ्या पुरतं आपलं भाग्य आहे महाराज, पण आपण म्हणेल तितके दिवस ते राहणार नाही. शरीर आपण म्हणेल तितके दिवस राहणार आहे का? आपल्या हातात काय आहे? किती दिवस? किती दिवस नाही. हातातला घास तोंडात घालायची सत्ता नाही. घास गिळी हाती सत्ता नाही. उग माणूस माझं माझं माझं, काही नसतं माझं. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा. काही नचले मग गळा पडेल पुढे, हुशार थोर आहे. क्षणाचा भरोसा नाही शरीराचं. देह दिलाय पण नाशिवंत, तो जाणार आहे आज ना उद्या, उद्या ना परवा. शरीरात येण्या आल्यावर एक गोष्ट निश्चित आहे की हे जाणार आहे. बाकी खरं असेल खोटं असेल त्याचा संबंध नाही, पण या जगतातली एक गोष्ट निश्चित आहे, हा देह जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ. बोला नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. संतांनी जाग केलं तुम्हाला, सावधान, जाग व्हा, जाग व्हा. शरीर जाणार आहे. अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरण, अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. आणि शरीर जात अघवे, हे नाशिवंत स्वभावे. म्हणून या तुवा झुंजावे पंडुकुमारा. अर्जुना, शरीराची जात ही नाश पावणार आहे. आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा जाणार आहे. अशा नाशिवंत शरीरामध्ये अविनाशी परमात्मा साठवायचा. ऐका, ज्या शरीराचा नाश आहे आणि ज्या शरीरात हरीला साठवायचं आहे, त्या हरीचा नाशच नाही. हरीला नाश आहे का? नाश नाही. अविनाशी शरीर परमात्मा नाशिवंत शरीरात जन साठवला, त्याचा व्यापार सफळ झाला. काय सांगतात माऊली? आजी संसार सफळ झाला गे माये. सफल देहाचं साफल्य सार्थकता यात आहे. बाकी तुम्ही किती मिळवलं, कसं मिळवलं, काय काय कमवून ठेवलं, याचा आणि जीवनाच्या साफल्याचा काही संबंध नाही. आपल्या कल्याणाचा या गोष्टीचा काहीही संबंध नाही महाराज. धनाचा आणि शरीराच्या साफल्याचा संबंध नाही. जसं जगण्याकरता हवा लागते, जगण्याकरता अन्न लागतं, जगण्याकरता निवारा लागतो, तसं जगण्याकरता धन लागतं. बस एवढाच अर्थ आहे. कोण सांगेल आणि कुणाला कळेल? माणसं सहजच म्हणतात, बोलतं महाराज मरायला वेळ नाही. हा काय म्हणतात? मरायला वेळ नाही. अरे वेळ आल्यावर मरण राहील का? राहील? माणसाला इतकी धावधाव सुरू आहे महाराज, इतकी धावधाव धना करता. ऐका, शरीर एवढं अनमोल आहे,
ते क्षुल्लक धना करता खर्च करू नये. मी काय सांगतो, शरीर एवढं अनमोल आहे की ते क्षुल्लक धना करता खर्च करू नये. धन हे जगण्याकरता लागणारी एक वस्तू आहे. हे ऐकायला बरं वाटतं. कुठपर्यंत एकदा कार्यक्रम झाला, जेवण झाली, निघाला परत नुसता फोन चालू करू द्या की आलो आलो, इथंच आहे तिथंच आहे, हे नुसतं ऐकायचं आहे. मला आत्मपरीक्षण करावं लागेल. असा परमात्मा जन साठवला, झाला सफळ व्यापार. साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार. झाला सफळ व्यापार, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. कैसी भय चिंता, त्याची सरली एरधार. झाला सफळ व्यापार. लक्ष द्या इकडं. 10च मिनिटात आपल्याकडे 10 मिनिटं बरोबर 12 वाजता आरती होईल. आरती झाली, फुलं आणलीत ना, फुलाच्या पाट्या इथं भरून ठेवा. आरती झाल्यावर सगळ्यांनी प्रतिमेवर फुलं वाहून मग दर्शन घ्यायचं. बहुतेक वर्ष श्राद्धामध्ये फुलं उधळल्या जातात, टाकल्या जातात. काही ठिकाणी याला नाव दिलं फुलाचं कीर्तन. फुलं फक्त संतांच्या समाधीवर आणि देवाच्या जन्मोत्सवाला 2च ठिकाणी टाकायचे असतात. पुण्यतिथी, वर्ष श्राद्धाला फुलं टाकायची, म्हणजे तिथं प्रतिमेला फुलं व्हायची आरती झाल्यावर, आणि मग दर्शन घ्यायचं. माहित नसलं तर माझं सगळं उलट काम आहे. जी माहित नाही ती सांगत असतो मी. उगाच चाललंय गतानुगत, येणं केलं म्हणून त्यानं केलं, याचा त्याचा काही संबंध नाही. लक्ष द्या. हरी आला हाता, मग कैसी भय चिंता. हरीला हृदयात साठवलं, आमचा व्यापार सफळ झाला. आता हरी आमच्या हातात आला. मग आता देवच आला म्हटल्यावर भीती राहिली का आणि चिंता राहिली का? निर्भय आणि निश्चिंत. आता सध्या सगळ्यात माणूस भयग्रस्त आहे आणि चिंताग्रस्त आहे. माणसाला आता सगळ्यात जास्त भीती आहे. कुणाला कशाची भीती, कुणाला कशाची भीती, कुणाला कशाची चिंता, कुणाला कशाची चिंता. अरे देव हातात आल्यावर भय राहील का आणि देव हातात आल्यावर चिंता राहील का? भीती कशाची आहे? जाऊ द्या, सगळं सांगत नाही. माणसाला सगळ्यात जास्त भीती मरणाची आहे. माणूस म्हणतो मी कोणालाच भेट नाही, नुसता दरदरून घाम येऊ द्या, मग बघा त्याची भीती. नुसता घाम येऊ द्या उकाड्यानं, बस त्याला वाटतं आता मी मरतोच. तुकोबारा सावध करतात, केवढाही बलवान असू द्या, कुठपर्यंत बळ आहे त्याचं, तववरी तुमचे बळ, जव आला नाही काळ. जोपर्यंत काळ येत नाही तोपर्यंत तुम्ही बलवान. कोणी संपत्तीचा, कोणी सत्तेचा, कोणी ज्ञानाचा, कोणी अधिकाराचा. आणि एकदा तो आला की हे काहीच त्याच्या पुढे चालत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपत्ती राहील जिथल्या तिथं.
पुढे संतीत जाईल गाई. तुका म्हणे यमाची आज्ञा झाल्यावर काही चालत नाही महाराज. हा माणसं भेटतात मरणाला. तुका म्हणे वाहे मरणाचे भय रक्षोनी उपाय करीत असे. माणूस सगळ्यात रक्षण करतो मरू नये म्हणून, काय आजार व्हावा. आणि जो भेटल त्यानं डॉक्टरचं नाव सांगितलं, लगेच गेलाच त्या डॉक्टर. यानं म्हणा पुण्यात चांगला आहे, त्यानं म्हणा मुंबईला चांगला आहे. ते म्हणलं मुंबई पुन्हा हैदराबादला चांगला आहे. हैदराबादला नाही मद्रासला. सगळी जातोच का मरणाला भेटो. मरणाचं भय सगळ्यात महाराज. इतकं माणसं भीतात मरणाला. माणसाला मर म्हटलं तर राग येतो. मरणार आहे हे माहित असून सुद्धा. आगा मर हा बोल न सहाती. माणसाला सहन होत नाही मर म्हटलेलं. बाकी तुम्ही काही म्हणा, मर म्हटलं तरी सहन होत नाही माणसाला. मरणार हे माहित असून हरी आमच्या हातात आला. सामान्य आहे का हरी? हरी की ज्याचं बळ काळावर आहे, काळावर. असा काळालाही आपल्या ताब्यात ठेवणारा हरी आमच्या ताब्यात आला. आता राहिली का भीती? या रे हरिदासा जिंकू कळी. जगद्गुरु तुकोबारांनी शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. सशरीर तुकोबारा प्रयाण काळे देवे कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन. जे शरीर घेऊन तुकोबारा गेले महाराज. हरी आला हाता मग कैसी भय. भीती राहिली नाही, चिंता राहिली का? चिंता आहे माणसाला कशाची? सध्या मनुष्य जास्त चिंताग्रस्त. चिंता ही व्याधी आहे. रोगाचे दोन प्रकार, आदी आणि व्याधी. आदी रोग म्हणजे ज्या औषधानं बरे होतात, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी काय असेल ते आदी रोग. आणि व्याधी रोग एकदा माणसाला ते लागले की ते माणसाला घेऊनच जातात. व्याधी चिंता ही व्याधी आहे. एकदा माणसाला जडली की प्रलयांताम उपाश्रिता चिंताम परिमेयांची. अशी चिंता विचित्र आहे. मनुष्य चिंताग्रस्त झाला की असा खंगत जातो बघा. का म्हणले तुम्ही पंक्तीशिवाय जेवत नाही, खराब का व्हायला लागले? काय सांगावं म्हणले महाराज लागले चिंता. मग कुणाला कशाची चिंता, कुणाला कशाची चिंता. आता एकच चिंता कधी सुटल नाही कळलं तुम्हाला. जाऊ द्या नाही कळलं कधी सुटल चिंता. कुणाला कशाची चिंता? हरी आमच्या हातात आल्यावर चिंता राहील नाही. सगळ्यात मोठी चिंता कोणती आहे? जन्म आणि मरण. ही जी वाट आहे ना, ही मोठी चिंताग्रस्त वाट आहे महाराज. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. बहुत जन गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती. बैसलो संधी भागी तुझ धरून या. ऐका, जन्म आणि मरण हे कुणालाही संपवता येत नाही. कसं संपवावं ही चिंता आमच्या मागे लागलेली आहे. पण ज्यानं हरीला ताब्यात घेतलंय त्याला चिंताच राहिली नाही. का? कारण त्या हरीनं संकेत दिलाय. काय संकेत दिलाय? अरे हा सागर तरुण जायचा नाही, काही काळजी करू नका. मी देवानं त्याच्या करता कमरेवर हात ठेवले. कशा करता? भव सागर तरता.
काहीच ठेवलं नाही. तुका म्हणे हरी काही उरू नेदी उरी, काहीच उरू दिलं नाही, सगळं सर्त केलं, सगळं संपवलं हरीनं. काय संपवलं? जन्माला येण्याकरता जे कर्म आहे ते कर्म शिल्लक ठेवलं नाही. ऐका, तुम्ही आम्ही जे जन्माला येतो ते कर्माना. जीव जीवदशेला आला की जे कर्म करतो त्या कर्मातून दोन फल तयार होतात, एक सुखरूपी, दुसरं दुःखरूपी. ते भोगायला त्याला शरीर धारण करावं लागतं. आगा कर्मी जे उरावे तै सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाय. कर्मानं बांधलेला जीव, म्हणजे जीवनामध्ये जो सुखाचा भोग येतोय तो कर्मानच येतोय, जो दुःखाचा भोग येतोय तो कर्मानच येतोय. माणसाला विचारावं असं का झालं, माणूस सहज बोलता बोलता काय सांगावं, आमचं कर्म. काय बोलून जातो? आमचं कर्म. कर्म हे माणसाला केले, कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्मातून कुणी सुटलेलं नाही महाराज, भोगावंच लागतं कर्म. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, परयेसी गव्हारा सादर. यात बघा माऊलींनी देव, दानव आणि मानव तिन्हीची उदाहरणं दिलेली. हे तिघही कर्मानं बांधलेले. मग कोण सुटला कर्मातून? ज्यानं हरीला हृदयात साठवलं, त्या हरीनं आम्हाला कर्मच शिल्लक ठेवलं नाही. बाप रुक्मा देवी वरु विठ्ठला शरण, केली कर्मे निवारी नारायण. काही शिल्लक ठेवलं नाही. हरी कृपे त्याचा नाश झाला. तुका म्हणे हरी काही उरून देवरी, त्याची सरली एरधार, झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कोणत्या संबंधानं आज इथं सेवेला येण्याचं प्रयोग झालं. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलं, गणेश आणि हनुमंत. यांनी वास्तविक पाहता ते वास्तव्याला मुंबईला आहेत, बरोबर आहे ना, मुंबईला राहतात, पण आपल्या मूळ गावाला, इथेच गाव आहे, इथं आज पुण्यस्मरणाच्या निमित्त आलेले, झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी समर्पण करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी घ्या, वाजवा, मुखानं नाम घ्या. नंतर चाल होईल, चालीनंतर आरती होईल आणि आरतीनंतर मग आपली सेवा. तोपर्यंत कुणीही गडबड करू नका. तुकाराम तुकाराम तुकाराम. टाळी वाजवा, भजन करा.
बोला. टाळ वाजवा. काही उरू दे. इथंच म्हणा की